सांगतो आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये. हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे. त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले. हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो. हा विसेंना नाही. एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर. डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये. परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय. ही गोष्ट खरी आहे. असं कोणीही लिहित नाही. यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील, अगणित असतील. एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. त्यामुळं डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतं. ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलंय. व्हाय डिड द इश्यू आउट सांगतो. सांग जर हे रुग्ण प्रशासनाच्या कुणाकडेही आला असता, प्रशासन म्हणजे सचिन देवाऱ्यांचं ऑफिस, चॅरिटीचं ऑफिस, या कुणाकडेही कंटेन आता एक पूर्वी इथे ट्रीटमेंट घेऊन गेले, ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं नसतं. ऑल द टाइम ते काय झालं, फक्त त्यांचं डिपार्टमेंट, त्यांची ओपीडी आणि नंतर तिथून घरी जाणं रागावून, असं म्हणूया आपण. ते मी ऑलरेडी दिलंय. आपण आता जे शासनाच्या चौकशी आधी नाही ते आता रिपीट करायला नाही. माझं म्हणणं की सांगतो हो, एक एक घेऊया आपण. मला लक्षात नाही राहिलं तर एक एक सांगा. असंवेदनशीलता म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये खूप काम चाललंय तिथला स्टाफ पेशंटच्या प्रती कमी संवेदनशील होतो. हे शासनाच्या काय गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या सगळ्या ठिकाणी, अगदी रेल्वे स्टेशनवर गर्दी असली, एअरपोर्टवर आपण आता बघतोय. तर संवेदनशीलता म्हणजे काय होतं, कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही. आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटशी सहानुभूतीने आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली पाहिजे असं आम्ही सर्वजण समजतो. आय हॅव ॲब्सोल्युटली ॲग्री. आम्ही कधीच डिनाय नाही करत. असंवेदनशीलता म्हणजे आपल्या वागण्यामधलं एकमेकांना जे मदत, तुम्हाला असं इथं आल्यावर वाटलं पाहिजे नाही हॉस्पिटल आपली मदत करतंय, असं जर वाटलं नाही, असं जर वाटलं, फोन नाही भेटायला पाहिजे. जर कदाचित इमर्जन्सी असेल तर मग प्रशासनातले अधिकारी फोनवर ऐकू शकत नाहीत का? जीव महत्वाचा नाही. ऐका ना, ते आता तुम्हीच ऐका एक सेकंद. तुम्ही एकाच वेळी सगळं करण्यापेक्षा ते इथे 5 तास होते. ते हॉस्पिटलमध्ये पूर्वी 5-6 वेळा येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना 5 तासामध्ये नक्की सोपं होतं. त्यामुळे आपण त्याच गोष्टी परत काढायला नको आता, नाहीतर मग संपणारच नाही. हेच तर शासनाच्या कमिटीज. हो, पण माझं उत्तर त्यापेक्षा ऐका ना, आता ह्याच्यात एक तिसऱ्या माणसाने उत्तर द्यायचं. जेव्हा डॉक्टर घैसास आणि शासनाची कमिटी 5 तास एकमेकांशी बसून हेच बोलले, त्याच्यावर एक तिसऱ्या माणसाने चौथं ओपिनियन द्यायचं, हे बरोबर नाही. असंवेदनशीलतेवरती मी बोलू शकतो. मेडिकल